सुद्धा लागलेला आहे। कोणतेच दोन्ही गटातले आमदार जे आहेत ते अपात्र करण्यात आलेले नाहीत। यावरती मात्र शरद पवार गटातल्या आमदारांकडनं टीका जी आहे ती तुमच्यावरती म्हणजे तुमच्या पक्षावरती अर्थात आणि विधानसभा अध्यक्षांवरती होताना पाहायला मिळतं। असं की उलट आम्ही एक पेटिशन आम्हीच फाईल केली होती डिस्क्वालिफिकेशन पेटिशन जे जे बाकीचे 10-12 जे आमदार आहेत त्यांच्या ती आमची पेटिशन त्यांनी डिसमिस केली। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं पडलं की बाबा तुमच्या एका पक्षामध्ये काही मतभेद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये काही डिसेंट झालेला आहे, तर त्या आधारे अशा काही केसेस झालेल्या आहेत। ती जी काही कर्नाटकामध्ये एक केस झाली होती आणि मग नंतर ती सुप्रीम कोर्टला गेली, ते एन राम म्हणून त्यांनी जजमेंट दिले आणि त्याचा जजमेंटचा आधार घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त एक कुठच्या वादामुळे हा जो काही 10 शेड्यूलचा 2(1) जो काय कायदा जो आहे तो सरसकट लावणं हे उचित होणार नाही असं त्यांचं म्हणणं पडलं। आता शेवटी डिटेल ऑर्डर आल्यानंतर आम्हाला आणखीन त्याच्या डेप्थमध्ये कळलं, कारण त्यांनी वाचन करताना सरसकट वाचन नाही केलं, ऑपरेटिव्ह पार्टच त्यांनी महत्त्वाचे त्यांनी ते वाचून दाखवलेले आहे। तर ती आल्यानंतर मग आम्हाला कळलं की बाबा आता खरंच आम्ही पुढे सुप्रीम कोर्टामध्ये परत ते चॅलेंज करायचे का हायकोर्टात चॅलेंज करायचे, ते आमचे वकील लोक वाचून ते त्याच्यावर नंतर निर्णय। जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत होते की 10व्या शेड्यूलची पायमल्ली जी आहे ती संपूर्ण अध्यक्षांनी केली आहे, कोणत्याच गटाला अपात्र केली आहे। उलट त्यांनी केली नाही, कारण का त्यांना म्हणणं असं होतं की एन रामचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केले की अशी परिस्थिती कर्नाटकामध्ये उद्भवली होती आणि कर्नाटकामध्ये उद्भवल्याच्या नंतर असं सरसकट कोणालाही लावून तुम्ही कोणाचं जे आहे सदस्यत्व पद जे आहे हिसकावून घेऊ शकत नाही आणि घोळ केला गेला। तसंच इथे पण केलं गेलेलं आहे। अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक आहे। आणि मला वाटतं आपण आता विचार केला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही, तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही। मला वाटतं आता नाही हे सांगायला काहीच हरकत नाही। हे दिसतंय साफ साफ की लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात। शरद पवार देखील सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे, नाही पण मला कोर्टातून दिलासा तसा भेटेल असं वाटतंय का आपण देखील सुप्रीम कोर्टात एक आपण विचार केला पाहिजे की पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही, म्हणजे सगळं काही बघून जे काही आपण त्यांच्या बघतो की ते डोळ्यासमोर बघत आहेत, त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं, मध्यंतरीच्या काळात पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं, पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली 2019 मध्ये आणि त्यानंतर हे होणं। मी खूप वेळा विचार करतो की उद्धव साहेबांचे विचार काय असतील, ह्यांचे विचार काय असतील, कारण त्यांनी हा पक्ष वाढवलेत दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रच उत्तर देईल, लोकसभेत पण आणि विधानसभेत पण। महाराष्ट्रात पायंडा पडतोय का त्याची, कारण आता अशोक चव्हाण सुद्धा बाहेर पडले, उद्धव ते सुद्धा 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे आणि एवढं सगळं करून पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडतंय? महाराष्ट्रासाठी काय आणलंय? वेदांता फॉक्सकॉन आणलंय, एअरबस टाटा आणलंय, काहीच आणलं नाहीये। नुसतं आकडे वाढवायचे आणि एवढं सगळं बहुमत करून पण आकडे तर दिसत नाहीत। लोकसभेत भीती आहे, मग 400 पार कसे करणार? एवढं सगळं पक्ष फोडून पण 400 पार तुम्हाला होत नाहीये, मग काय नक्की होणार आहे? राजकीय दृष्ट्या हा जो निर्णय आला हा किती महत्त्वाचा आहे, कारण मला वाटतं एकच आहे, संस्कृतीचा कुठेतरी पूर्णपणे पायदळ केलेलं आहे। आता जे अध्यक्ष आहेत ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात, ते आधी आमच्या पक्षात होते, त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं, मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने, तिथे पण माहिती आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलाय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहत असाल जी शिवसेना उद्धव साहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत वाढवली, त्यांची शिवसेना फोडण्याचं आज पाप हे ट्रायब्युनलने केलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवार साहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पाप आज केलेलं आहे आणि इतिहासात काळ्या अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल। गेल्या 2 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा करताय, कशा प्रकारचा प्रतिसाद आज जळगावमध्ये आपण आज जळगावमधून खऱ्या प्रमाणात आपण पाहिलं तर आपले आमदार आहेत ते शिंदेकडे गेलेले आहेत, कशा प्रकारचे नक्कीच नवीन लोकांना ते संधी मिळणार आहे। आपण पाहताय लोकांनी मन बनवलेलं आहे आणि आजचा हा जो निकाल असेल किंवा आधीचा पण निकाल असेल हे लोकांना कोणालाही पसंत नाही। महाराष्ट्र खरं राजकारण एवढं कधी खालचं पाहत नव्हतं, आज पाहिलं लागलेलं आहे आणि दुर्दैव आहे कधी आपलं राजकारण एवढं गलिच्छ आणि घाण झालं नव्हतं। चोरीचं राजकारण कधी नव्हतं जे आता व्हायला लागलेलं आहे आणि ट्रायब्युनलने ते चोरी लेजिटिमाइज केली। जळगाव लोकसभेसाठी आपल्याकडून लढली जाणार ही जागा अशी एक चर्चा आहे। नाही, मी ते वरिष्ठांवर सोडतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे। अरे जाऊ दे। ची प्रतिक्रिया आपण ऐकली। संविधानाचा अपमान केला जातो, अध्यक्षांचं नाव हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरात लिहिलं जाईल असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला। तर दुसरीकडे आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर आता अजित पवार गटाकडून एकमेकांना पेढे भरवत आणि गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला जातोय। अजित पवार यांच्या कार्यालयासमोर सूरज चव्हाण त्याचबरोबर उमेश पाटील हे एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंद साजरा केला।